मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे काही तास। शेवटच्या दिवशी पालिका यंत्रणांची लागणार कसोटी। राज्यातील 28 मनपात अर्ज भरण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ, मात्र बीएमसी साठीच्या वेळेत मुदतवाढ। मुंबईत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार दाखल। पुण्यात भाजपा शिवसेना युतीचं अजूनही ठरेना। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। मुंबईत भाजप शिवसेनेचं ठरलं। भाजप 137 जागांवर लढणार, शिवसेना 90 जागांवर लढणार। अमरावतीत भाजप शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेची 25 जागांची मागणी भाजपनं फेटाळली। आता शिवसेना स्वबळावर लढणार। अकोल्यात महायुती फिसकटली। भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर शिंदेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा। प्रवीण दरेकरांचे बंधू पालिका निवडणुकीच्या रिंगणात। प्रकाश दरेकरांना भाजपकडून एबी फॉर्म। वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज भरणार। महेंद्र थोरवेंना सुनील तटकरेंशिवाय कोणी दिसतच नाही। तटकरेंच्या अवतीभोवतीच यांचं आयुष्य फिरतंय। अदिती तटकरेंनी थोरवेंना सुनावलं। मी पुंडलिक झालो होतो, पण विठ्ठलानेच वीट फेकून मारली। राज ठाकरेंबाबत प्रकाश महाजनांचं सनसनाटी वक्तव्य। विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त। कोरेगाव भीमा परिसरात 6000 पोलीस तैनात। एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक भीमनरावांची नियुक्ती। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी। कुलदीप सेंगरला जामीन नाहीच। दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। रेल्वेचा ॲप रोखणार, प्रवाशांची बनवाबनवी। बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचललं पाऊल। भुयारी मेट्रोची उद्या रात्रभर सेवा। मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी। 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजनाही। प्रोजेक्ट टायगरला धक्का। फक्त 2025 मध्येच मध्य प्रदेशात तब्बल 55 वाघ मृत्युमुखी। भारतीय सैन्याची लढाऊ क्षमता वाढणार। 19,000 कोटींच्या सामग्री खरेदीला हिरवा कंदील। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही। अन्यायाचा मुकाबला करणं हेच धर्माचं पालन। महंत रामगिरी महाराजांचा शिर्डीतून संदेश। 15 वर्षे सुरक्षेची हमी। युद्धसमाप्तीसाठी अमेरिकेचा युक्रेनसमोर प्रस्ताव। पुतीन यांचं नोव्हगोराड येथील निवासस्थान युक्रेनकडून लक्ष। 91 लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा। बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झियांचं निधन। ढाक्यात वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। भारतीय महिला संघाचेच वर्चस्व अपेक्षित। श्रीलंकेविरुद्ध आज 5वा आणि अखेरचा T20 सामना। मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी असमाधानकारक। आयसीसीचा शेरा एक दोषांकही जमा।